सुंदर ते ध्यान उभे विठे
हॅलो. हरे रामकृष्ण
पुरती येऊ काळा खाऊ दही
वैकुंठितोय असे नाही कवळ खाई काळाचे एकमेका देवमुखी धुणी घालून बरी वैकुंठितो ऐसे नाही कवळ खाई काळाचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट परवी निट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काळाचे पांडुरंगा करो प्रथम नमः ज्यांच्या प्रभातने कधीच विस्तार बाबाजी सद्गुरु दसतुका नमो ज्ञानेश्वरा नमोजी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री संताचे माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत शरण शरण जे हनुमंतात आलो रामदूता भक्तीच्या त्या वाटा मुजदा वाव्या सुरवटा धावगाली आई आता पाहते काही धीर नाही माझी मोठे झालो वियोगी बोटे उपजोनिया उडते येऊ काळा कावो दैवात प्रस्तुत प्रसंगी जुनळी गावामध्ये असणारे भगवान परमात्म्याच्या पांडुरंग मंदिरामध्ये अखंड हरिनाम सत्याच्या संगतीच्या निमित्तानं काळ्याचा प्रसंग आणि काळ्याच्या कीर्तनाच्या प्रसंगानिमित्तानं निवडलेला हुंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबरे यांच्या गाथ्यातील काळ्याच्या प्रसंगातला 4 चरणाचा अभंग उपजोन या पुढते येऊ काळा काऊ
दही भात जगद्गुरु तुकोबरे म्हणतात. भगवान परमात्म्याचा अवतार झाल्यानंतर भगवान परमात्म्याला जो काळा केला ना मृत्यू लोकामध्ये तो विशेष काळ आहे. काळा 3 प्रकारचा होतो. साधू संतांनी केला हरिनामाचा, माझ्या भगवान परमात्म्यानं केला खिचडी काळा, आणि भगवान परमात्म्याच्या प्रत्येक शिवात जीवात्माचा एक जीव शिवाचा काळा होतो. महाराज सगळ्यात जर श्रेष्ठ काळा कोणता असेल तर माझ्या भगवान परमात्म्यानं केलेला खिचडी काळा. या मृत्यू लोकामध्ये जो काळा झाला ना त्या काळ्याचा प्रसाद खाण्याकरिता जगद्गुरु तुकोबरे म्हणतात मला पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा झाली. अबोजोनिया पुढती येऊ काळा खाऊ दैवा. भगवान परमात्म्याला विनंती करतात जगद्गुरु तुकोबरे, देवा मृत्यू लोकामध्ये जर पुन्हा यायचं झालं तर तुझ्या केलेल्या खिचडी काळ्याचा प्रसाद मला वारंवार मिळावा ही माझी प्रांजळ इच्छा आहे. आणि याच इच्छेकरिता तुझ्या समवेत मला येण्याची प्रांजळ इच्छा आहे. ती जर का पूर्ण झाली तर माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीही नसेल. का म्हणतात उजोनिया पुढते हो काळा खाऊ दैवात. महाराज म्हणाले आम्ही वैकुंठ रहिवासी, पण वैकुंठामध्ये यातलं काही नाही. वैकुंठ तो ऐसे नाही वैकुंठामध्ये यातलं तिळभर सुद्धा सुख प्राप्त होत नाही जे मृत्यू लोकांमध्ये आहे. आणि मृत्यू लोकांमध्ये विशेष सुख आहे ते प्राप्त करण्याकरिता एकमेक सुखे घालू एकमेकाच्या मुखात देऊ. आणि त्याच्यासारखं सुख नाही, त्याच्यासारखा आनंद नाही. हुंबरी म्हणजे आनंद. महाराज म्हणतात एकमेकाच्या मुखात देण्याचा जो आनंद आहे ना तो आनंद दुसरा कुठेच नाही. ते फक्त मृत्यू लोकांमध्ये मनुष्य योनीमध्ये आहे. आणि इथं आल्यानंतर तो आनंद प्राप्त करायला मिळेल देवा म्हणून इथं येण्याची इच्छा करतो. वैकुंठ तो ऐसे नाही कवळ खाई. महाराज म्हणतात हे उत्तम आहे, चांगलं आहे. तो काय म्हणे बाळवंट बरवे नीट उत्तम. भगवान परमात्म्याच्या समावेत केलेला काळा साधू संतांनी कुठे केला? कुठे केला? वाळवंटामध्ये केला. आणि वाळवंटामध्ये खाण्याकरिता काळ्याचा प्रसाद खाण्याकरिता स्वर्गीच्या वर इच्छा मृत्यूलोकी स्वर्गातले अमरदेव आजच्या प्रसादीची इच्छा करतात, पण त्यांच्या नशिबात सुद्धा तिळभर पडत. तुम्ही आम्ही इच्छा केली नाही तरी सहज मिळतो का नाही? सहज आले अखंड हरिनाम सत्याला काळ्याचा प्रसाद आणि काळ्याचा प्रसाद ज्याच्या मुखामध्ये आहे महाराज त्याच्यावरती अमृतचा वर्ष माझा भगवान परमात्मा करतो. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही माझ्या भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागला. त्रेतायुगामध्ये राम अवतार आहे आणि राम अवतारामध्ये ज्यांनी ज्यांनी माझ्या भगवान परमात्म्याला सहकार्य केलं 14 वर्षाच्या वनवासामध्ये भगवान परमात्म्याला काही खाऊ देता आलं नाही. भगवान परमात्मा पाहत होते सगळ्यांकडे वानर सेनेकडे ज्यांनी ज्यांनी सेवा केली, पण माझ्या भगवान परमात्म्याला काही मेवा देता आला नाही. देव अंतरंगामध्ये दुखी होते. आई साहेबांनी प्रश्न विचारला, म्हणाले का हो 14 वर्ष वनवास भोगून आल्यानंतर अयोध्यामध्ये आल्यानंतर आनंद उत्सव साजरा करतोय, आनंद उत्सवामध्ये तुमचा चेहरा प्रसन्न पाहिजे. नाही नाही म्हणाले, खरं सांगू का सीते 14 वर्ष वनवास मी भोगला नाही, मी फक्त निमित्ताला होतो, पण 14 वर्ष उपासना करून वनवास कोणी भोगला? या सगळ्या वानरसेने त्याला काहीच देता आलं नाही. काय द्यावं? ज्याने अपेक्षा न करता माझी सेवा केली, कधी तक्रार केली का? आज खायला मिळालं नाही, युद्ध करायचं नाही, असा कधी प्रसंग झाला का? कोणतीही तक्रार न करता
ज्याने माझी सेवा केली ना, ह्या सगळ्यांचं कर्ज माझ्या डोक्यावरती आहे. कधी मी उतराई होईल, उतराई होता येत नाही, म्हणून मी अंतरंगातून दुखी. काय करावं, काही नाही. भगवान परमात्मा शांत बसले. मारुतीरायांच्या चेहऱ्याकडे पाहत होते, पण मारुतीरायांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. मारुतीरायांना आई साहेबांना विचारलं, मारुतीराया कोणता एवढा आनंद आहे? मारुतीरायांनी गोड उत्तर दिलं, आई साहेब खरं सांगू का, 14 वर्षाचा वनवास भोगल्यानंतर अयोध्या नगरीमध्ये आल्यानंतर माझा देव आज सजलाय ना, तो सजलेला पाहून मला आनंद झाला. काय भक्ताचा आनंद आहे, भक्तायचे जाणं निवारून. पण त्यांचा विषय कोणता होता? विषय तो त्यांचा त्याचं कारण होतं निर्वाणी गोविंद असे मागे आई साहेबांनी विचारलं, एवढा आनंदाचं कारण तरी काय? मारुतीराय म्हणाले, 14 वर्ष मी भगवान परमात्म्याच्या सेवेमध्ये तीळभर सुद्धा कुठे कसर सोडली नाही. याच्याही पेक्षा वेगळा आनंद काय? आयुष्य कितीच गेलं माहित नाही. 14 वर्ष निष्काम सेवा घडली तर प्रभू माझ्या डोळ्यासमोर आहे. प्रभू पाहत होते. सगळ्यांनी म्हणलं अवतार कार्य संपलं. आणि अवतार कार्य संपल्यानंतर माझ्या भगवान परमात्म्याला वचन दिलं, काळजी करू नका. 14 वर्ष जरी तुम्ही मनात भोगला असता, 14 वर्षात तुम्हाला जर काही खायला मिळालं नसेल, काळजी करू नका, मी पुनश्च अवताराला येईन. आणि द्वापार युगामध्ये आल्यानंतर तुम्हाला या 14 वर्षाची कसर भरून काढण्याशिवाय राहणार नाही. वचन ना मोडी बोलले बोले तैसा झाले. त्रेतायुग संपला, द्वापार युगामध्ये प्रसन्न वगैरे शांत झाली. पुन्हा राक्षस मातले आणि राक्षस मातल्यानंतर पृथ्वीला भार सोसेना पापाचा. पृथ्वी म्हटली, आता जर भगवान परमात्म्याला शरण गेले नाही तर यदा कदाचित पृथ्वीचा नाश होईल. आणि पृथ्वीचा जर का नाश झाला तर पृथ्वी तिळभर शिल्लक राहणार नाही. याकरिता पृथ्वीनं कामधेनूचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाकडे रडत गेली. ब्रह्मदेवाला सांगितलं, अनेक राक्षस मातलेत, कोण कोणाचे जुमानत नाही, कोण कोणाचं ऐकत नाही. काही जरी झालं तरी बाबाचं धनवीक्षण झालंय, काय करावं? ब्रह्मदेव म्हटला, तरी मी सृष्टीचा निर्माता असेल तरी ह्या सृष्टीवरती जे जे घडतं ते माझ्या हातामध्ये नाही. मग म्हणाले, कैलासाचा पती महादेव त्याच्या अतिरिक्ती होते. चला, ब्रह्मदेवानं गायीला घेतलं बरोबर आणि कैलासावरती गेले. कैलासावरती गेल्यानंतर माझ्या भगवान परमात्म्याची आराधना केली. भगवान शंकराची आराधना झाल्यानंतर भगवान शंकरांनी येण्याचं कारण विचारलं. पृथ्वीनं येण्याचं कारण सांगितलं. जे ब्रह्मदेवाला सांगितलं होतं ते महादेवाला सांगितलं. महादेव म्हणाले, जरी या सृष्टीचा नियता असेल तर या सृष्टीचा चालक क्षीरसागराच्या तीराला बसलेले म्हणाले, तोच निष्पन्न करू शकतो. ब्रह्मदेव, महादेव आणि कामधेनू क्षीरसागरावरती गेल्यानंतर भगवान विष्णूची आराधना केली. आणि आराधना केल्यानंतर माझ्या विष्णूला सगळी हकीकत सांगितलं. आणि त्याच वेळेला विष्णूने वचन दिलं होतं. कोणाला? कोणाला? बोलत चला, पृथ्वीला म्हणजे कामधेनूला. आणि वचन दिलं, सांगितलं, तुझ्यावरती जेवढे पाप झाले त्याचा विनाश करण्याकरिता पुन्हा मी द्वापार युगामध्ये अवताराला येईल. आणि तुझ्यावरती झालेला अत्याचार निशिंकपणे चिंकतही तिळभर सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. भगवान परमात्म्यानं दिलेलं वचन परिपूर्ण करण्याकरिता पुन्हा द्वापार युगामध्ये माझ्या भगवान परमात्म्याला यावं लागलं. भगवान परमात्म्याला 33 कोटी देवांची सभा भरवली. कामधेनूला पुढे उभं केले आणि त्या 33 कोटी देवांसमावेत माझ्या कामधेनूला म्हणजेच गायीला वचन दिलं. पृथ्वी कोण आहे माहिती का? माता आहे. पृथ्वी कोण आहे? माता आहे. आता त्या मातेला किती वेळा तोडवतो आपण? ती कधी म्हटली का, बाबा मला तोडवू नको, मी तुझी आई नाही? आता मला सांगा ना, पृथ्वीनं रूप धारण केलं ती गोमाता आहे. रूप धारण केल्यानंतर ती गोमाता झाली. गोमाता देव लोकांमध्ये गेली आणि देव लोकांमध्ये गेल्यानंतर किती देवाने वचन दिलं? गायच्या शरीरात किती देव आहे तरी आपण कापायला देतो. एवढे हलके होय.
म्हणजे सगळं डोळ्यासमोर दिसतोय तरी आपण आपल्या गोमातेची आपल्या मातेची हत्या करतो. अरे याच्यासारखं पाप दुसरं किती आहे? तुम्ही कितीही देव दर्शन करा, ते पाप 21 पिढ्याला सुद्धा फिटत नाही. म्हणून ऐका, गोमातेला वचन दिलं त्या तिसगुडी देवाने द्वापार युगामध्ये या अवताराला, आणि अवतार घेतल्यानंतर माझ्यावरती झालेले आघात प्राप्त करण्याकरिता पृथ्वीला वचन दिलं. सगळ्या देवांना निमंत्रित केल्यानंतर सभा भरवली आणि प्रत्येकाला सांगितलं प्रत्येकाने मृत्यू लोकामध्ये अवतार घ्या. का? म्हणाले एक असुर माजलाय, एक असुर माजलाय, त्यानं सगळ्या असुरांना आपल्यासारखं केलं. त्याचं नाव मथुरेचा राजा कोण? त्याला लय हाऊस सत्य करायची. कंसाला सगळ्या आख्या नगरातले सत्य कोण करत होता तेव्हा? कंस एकटाच कीर्तन करायचं, एकटाच हरिपाठ, एकटाच काकडा, एकटाच काळा, आणि जे काय पाकिट भेटेल ते एकटाच, त्याला दुसरा कोणी भागीदारी नाही. कंसानं सगळं आपलं केलं आणि जे जे काही दिलं त्याला युद्ध करण्याचा बापाचा अहंकार केला. आणि त्याच वेळेला सांगितलं माझ्या भगवान विष्णूनं याचा शीश नाश करण्याकरिता आपल्याला सगळ्यांना जायचंय, सगळ्यांना अवताराला घ्यावं लागलं. अवताराला आल्यानंतर सांगितलं चला माझ्या समावेत अवतार घ्यायचंय. सगळ्यांना सांगितलं कोणकोणत्या ठिकाणी जावं, कोणकोणत्या ठिकाणामध्ये राहावं. 14 वर्ष ज्यांनी आपल्या बरोबर वनवास भोगला त्यांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही गोकुळामध्ये चला. आणि गोकुळामध्ये झाल्यानंतर देवा गोकुळामध्ये जाऊन करायचं काय? तुम्हाला काय करायचंय? तुम्ही वापुढं, मी येतो मागोमाग. सगळ्यांना सांगितलं भगवान विष्णूने जायचं. आणि भगवान विष्णू विचारांती रे. नारद महर्षी म्हणाले देवा काय चाललंय तुझं? अरे सगळ्यांना पुढे पाठवते, तू केव्हा येणार? माझ्या भगवान विष्णूने सांगितलं मला अवतार घ्यायचंय. ते गोंधळ्यात घेऊन चालेल का? पोसऱ्यात घेऊन चालेल का? कालुस्त्यात घेऊन चालेल का? अरे नाही ना. ज्या ठिकाणी अवताराला जायचंय ते कोण मला तसलं पाहिजे. कोण हे पावन कृष्ण नामे. अरे मला ज्याच्या पोटी अवतार घ्यायचा आहे मग त्या अवताराच्या पोटीचे कोण मला योग्य पाहिजे ना. नारद महर्षी म्हणाले की जबाबदारी माझी. नारद महर्षीने आपला विना घेतला आणि तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करत असताना मृत्यू लोकांमध्ये आले. आता मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर माझ्या देवाला अवतार घ्यायचे. मग कुळ शोधू लागले. कुळ ही शोधता शोधता नगरी फिरवत असताना नारद महर्षी जवळ 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 शोधत 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 करता 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 सुरक्षित राजाच्या नगरीमध्ये आले आणि सुरक्षित राजाची नगरी पाहिली. म्हणाले हे तो पवित्र वचन दिसते. या कुळामध्ये भगवान परमात्म्याला अवतार घ्यायला काही हरकत नाही. पण म्हणाले अवताराला येण्याकरिता माझ्या देवाला आई बाप गरजेचे. हे एकटं झालं. तिथून निघाले नगर आयुष्यामध्ये आणि नगर आयुष्यामध्ये गेल्यानंतर तिथं देवक राजा भेटले. म्हणाले हे कुळ योग्य. पण सुरसेन राजाचा मुलगा वसुदेव आणि देवक राजाची कन्या देवकी. म्हणाले जर यांचा विवाह सोहळा संपन्न झाला तरच माझ्या भगवान परमात्म्याला अवताराला येण्याकरिता योग्य ते अविक्षम मिळेल. नारद महर्षीने पुढाकार घेतला. दोघांचा विवाह सोहळा जमवून आणला. भगवान परमात्म्याच्या साक्षीनं विवाह सोहळा संपन्न झाला. लग्न झालं. आता त्यावेळेचं लग्न म्हणजे काय असं कसं होतं का? एकदा डीजे लागला की पॅन्ट फाटतो सर ना. 200 प्रकारचे वाद्य होते. शास्त्रामध्ये वर्णन केले 200 प्रकारचे वाद्य. आता मला सांगा ना आपल्या लग्नात किती प्रकारचे वाद्य? एकाच प्रकारचा वाद्य तरी दोघे तिघे जण म्हणतात बांधाखाली जाऊन. आपल्याला काही ते सर्वर जमाना. आपल्याकडे एकच असते. आणि सांगतो तुम्हाला आपल्याकडची वरात लय डेंजर. नाही माळकऱ्याला तर जाऊच नाही वरातीला. कोण ऐकत नाही. इथं आल्यानंतर पाया तरी पडतील पण वरातीला गेल्यानंतर चपला सकट तुडवतील. पुढं हो महाराज बिराज तिकडं. उद्या सत्यनारायणच्या पूजेला बघू तुझ्याकडे. आता नाही यायचं तो. भगवान परमात्म्याने सगळे असुर धंड करण्याकरिता मदिरा तयार केली. देवकी वसुदेवाचा विवाह सोहळा संपन्न झाला.
आणि संपन्न झाल्यानंतर देवकीचा भाऊ होता, त्याचं नाव कंस, मथुरेचा राजा होता. आणि मथुरेच्या राजाच्या कंसाची बहिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला. बरोबर 4 वाजता वरातीला सुरुवात झाली. कंसाने रथ सजवला आपल्या बहिणीचा. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर वरातीला सुरुवात झाली. वरातीला सुरुवात झाल्यानंतर सगळे असुर होते ते एक ड्रम पियाले होते. काय एक ड्रम. आता एक ड्रम किती लिटरचा घरात असेल का नाही पाण्याचा? किती हो महिला मंडळ? एक ड्रम किती लिटरचा असतो? 250 लिटरचा असतो का नाही? 250 लिटर एक आसूर पचवत होता. किती? 250 लिटरचा एक ड्रम एक राक्षस पियत होता. आणि पॅड फाटत सर देवकीच्या वरात एक नाचत होता. काही चेष्टा आहे का काय? आपला राक्षस किती मिली धाव ढोकतो? 180 मिली. आणि मग ती गेली गेलाच डायरेक्ट लाईफ केलं. वरात कोणाच्या आणि मरतोय कोण? काय त्याला थांबताच नाही. बरं आपले आसूर एक ते भयानक. आपले आसूर लग्नाला नाही गावत कधी. रात्री हळदीला भेटते. हळदीला झाले का नाही, इकडं लग्न लागून झालं तरी हे बिछानात उलटे पडलेले असतात. काय कोणाचा ठामपट्टा नसतोय. तिथंच सगळी घाण. त्यांना सुधरत नाही. परत 3-4 वाजता संध्याकाळी फ्रेश होतात आणि मग ते वरातीला येतात. वरातीला आले की सत्यनारायणच्या पूजेला तुला अजिबात नाही. मग ते डायरेक्ट हळद उतरणीला. आणि एखाद्याला हळद उतरणी जर केला नाही तर म्हणतात त्याच्या लग्नाला चव नाही. पण ज्याचं लग्न झालं त्याला विचार काय चव असते ती. तो सांगेल किती चव असते ती. पाहिलं सगळे असुर बेधुंद झाले. आणि बेधुंद झाल्यानंतर कंसाने रथाचे लगाम हातात घेतले. घोड्याचे 5 लगाम हातात करता 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 वरातीला सुरुवात झाली. आणि वरातीला सुरुवात झाल्यानंतर बरोबर 4:06 वाजता वरातीला सुरुवात झाली. ती वेळ होती 4ची. 4 वाजता वरातीला सुरुवात झाली. सगळे वेदोत्न नाचत होते. देवकी वसुदेव वरावरती रथावरती आरूढ आहे. आणि आरूढ झालेली देवकी आणि वसुदेवाचा रथ बरोबर 6:15 वाजता मेघ सायंकाळी काळी आले. आणि त्याच वेळेला आकाशवाणी झाली. कंसा ज्या बहिणीची पाठवणी करायला रथावरती आरूढ आहे, आनंद दुर्मिळ झालाय. याच देवकीच्या पोटी येणारा आठवा तुझा वध करणारा. एवढंच कंसानं ऐकलं. हातातले लगाम सोडले, माग पुढे पाहिलं नाही. आपल्या बहिणीचा केसांचा बुजरा धरला, कमरेची समशेर वंदार आणि माराया धावल्यानंतर कमरेची समशीर काढली आणि देवकीच्या मानेवरती वंडार तेवढ्यात वसुदेवानं हात धरलं. म्हणाल तू जास्त एखादा ड्रम पियालास का रे? म्हणाले मागासपासून चांगला होतास, आताच काय झालं तुझ्यावर? आकीना कशाला आली? तो म्हटला मला आकाशवाणी झाली. बाकीचे नाचतायत त्यांना नाही म्हटलं आकाशवाणी झाली. तुला एवढ्या गोंधळातून आवाज आला कुठं? ती फक्त आकाशवाणी कंसासाठीच होती, बाकी कोणासाठी नाही. कंसाला मिस कॉल आल्यानंतर कंसाचा बीपी लो. आता म्हटलं काय खरं नाही. देवकीला मान पहिला लागल्यानंतर वसुदेवानं सांगितलं काळजी करू नको, मी अवस्थात शपथ करतो. आज तुला सगळ्यांच्या साक्षी वचन देतो, जोपर्यंत आमचं प्रस्तुत अवस्थान होत नाही तोपर्यंत आम्ही तुझ्या दरबारात राहू. हीच विनंती आहे. पण या मंगल समयी माझ्या धर्मपत्नीला आणि तुझ्या बहिणीला मारण्याचं पातळ करू नको. कंसाला विश्वास होता कोणावरती? वसुदेवावरती. म्हणाले हे बोलेल तसंच करेल, त्याच्यात कधीही बदल करणार नाही. त्यानं काय केलं? तशीच वरात नेली. कुठं? आपल्या राज्यामध्ये कोठडी तयार केली, 8 गेट तयार केले आणि यांची पालखी नेऊन कुठं ठेवली? एकदाच ठाणकावर बसली, परत उठणं नाही. बंदावस्थेमध्ये झाली. सगळ्या पाठकऱ्यांना सांगितलं आजपासून देवकी आणि वसुदेवावरती नजर ठेवत असताना कुणी झोपायचं नाही. यदा कदाचित एखाद्याची नजर आड झाली तर त्याचा शिरछेद करण्यात येईल.
कंसाचे जे सगळे सहकारी होते ना ते म्हटले मारणार आहे कोणाला? कंसाला. आणि त्रास कोणाला? काय संबंध आहे हो? मारणार हा आणि त्रास आम्हाला. आता काय म्हणाले, ज्याची संगत तशी पंगत. आता त्याला पर्याय नाही. लोकांनी ते फळ संचिताचे सगळ्यांना कळकट मोक्षण झाली. देवकी वसुदेवाचं शिवावक्षण होत असताना प्रस्तुत राहिली आणि प्रस्तुत राहिल्यानंतर कंसाला बातमी कळाली. कंसाला बातमी कळाल्यानंतर आता कंसानं सांगितलं 9 महिने 9 दिवस घटकावरती देवकीवरती सगळ्यांनी नजर ठेवायची. आणि सगळ्यांनी नजर ठेवायची ठरल्यावरती सगळं झालं. 9 महिने 9 दिवस 9 घटका संपूर्ण परिपूर्ण झाल्या. देवकी प्रस्तुत झाले, बातमी कंसाला कळाली. आणि बातमी कळाल्यानंतर कंसानं आपलं सिंहासन सोडलं, मागं पुढं पाहिलं नाही. देवकीला काय झालंय पाहिलं नाही. पहिलं बाळ जन्माला आलं, हातात घेतलं आणि गरगर गरगर फिरवून आपटणार. कंसाला पहिलाच वेळेला दया आली. तो म्हटला मारणार आहे की तो 8 पहिल्यानं काय घोंगडं मारले. ते म्हणाले जाऊ दे. कंस जरा शिथिल झाला. 8वा मारणार आहे म्हणून विचार करू लागला. आणि विचार करत असताना पहिल्याला अवक्षण दिलं. कंस सिंहासनावरती गेला, निश्चिंत झाला. नारद महर्षी आले, म्हणाले कंसा काय चाललंय आपल्या राज्यात हालावाल? कंस म्हटला सगळं ठाकपीक आहे. मला मारायला 8वा येणार आहे पण त्याला मारायला मीच टपलेलं आहे. नारद महर्षी म्हणाले तुझे सगळे पेपर चांगले आहेत पण गणितात कच्चा आहेस तू. का? म्हणाले झालं ते. म्हणाले तुला मारणार आहे कितवा? ते म्हणाला 8वा. आता जन्माला आलाय ते पहिलं. मग म्हणाले जरा एक काम कर, हे 8 आकडे जरा उलटे मोज. कंसानं उलटे मोजायला सुरुवात केली तर पहिला कितवा भेटला? 8वी पाय आ माझा नवो रात्र आले दिवस पांडुरंगा. कंसाचा शुगरच लो, डायरेक्ट डेरवर थांबेना मध्ये वाव 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 झालं काय? अरे म्हणाले कंसा सगळं नुकसान झालं पण हाच 8वा निघाला. काय करावं? तेवढीच गोष्ट कंसानं डोक्यात ठेवली. पुढची 6ची 6 बाण मारली. कसलाही विचार केला नाही. 7वा भगवान परमात्म्यानं गर्भात जिरवला आणि तो रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवला. तो होता बलराम दादा. 7व्या अवतारामध्ये लक्ष्मणजी होते. त्या 8व्या अवतारामध्ये बलभक्षण केलं. 8वा अवतार घ्यायचा ठरला आणि माझ्या भगवान परमात्म्यानं सांगितलं तूही चला माझ्या बरोबर. लक्ष्मण दादानं सांगितलं, लक्ष्मणानं सांगितलं तू आजपर्यंत 7 अवतार घेतले, 7व्या अवतारामध्ये मला लहानच ठेवलेस. आता मी तुझ्या नादाला लागणार नाही. यावेळेला म्हटलं तू एक काम कर बाबा, तू मोठा हो, मी लहान होतो, तू बलराम हो, मी कृष्ण होतो. म्हणाला जर मान्य असेल तर, मला मोठं करणार असेल तर तुझ्या बरोबर ये. म्हणाले मान्य, ठीक आहे. मग तो 7वा गर्भ उचलला आणि रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन टाकला. रोहिणी ही माझ्या अवक्षण जमानाची होती बरं का. वसुदेवाची दुसरी धर्मपत्नी 6वा रोहिणी. 7वा जिरल्यानंतर कंसाला बरं वाटलं जरा. म्हटलं आता काय 8वा येत. 7वं गेलं की नाही. आता 7वं न आल्यामुळे म्हणाला 8वं काय येत नाही. 7वंच पण आलं पण 8वं येईल का? पण 8व्याच्या वेळेला माझ्या भगवान परमात्म्यानं माहेला पाचारणी केलं आणि माहेला सांगितलं तुम्ही गोकुळामध्ये चला. नंदराजाच्या घरामध्ये यशोदाराणी प्रस्तुत होणार आहे. प्रस्तुत होत असताना तुम्ही माया म्हणून कोणाच्या पोटी जन्म घ्या? कोणाच्या? यशोदेच्या. आणि यशोदेच्या पोटी माहेला सांगितलं तुम्ही तिकडे गेला. 8व्या अवताराला येतोय. 8व्या अवताराची भक्षण नियोजन केलं, प्रयोजन केलं, आयोजन केलं. भगवान श्रीकृष्णानं वार तिथी परिपूर्णता केली. श्रावण महिन्याची बुधवार दिवस नक्की केला. अष्टमीच्या रात्री पवन पावसाच्या दगामध्ये आपण अवताराला यायचं. पण अवताराला एका क्षणी सगळ्या वंदन बंदिस्त करायचे आणि मग आपण अवताराला यायचं. काय वेळ आयोजन नियोजन प्रयोजन केलं आणि भगवान परमात्म्याची येण्याची वेळ झाली. आणि वेळ झाल्यानंतर सगळी नसभक्षण केलं. 8व्या अवतारा वेळेला प्रस्तुत झालेली माझ्या भगवान परमात्म्यानं थेट अवतार घेतला बरं का. माझ्या भगवान परमात्म्याचा जन्म नाही. अयोनी संभव प्रगटला नारायण. अवताराला आल्यानंतर 8 वर्षाची मूर्ती बाळ ज्या वेळेला
माझ्या भगवान परमात्म्याला अवतार घेतला. 8 वर्षाची मूर्ती वसुदेवासमोर उभी राहिली आणि त्याच वेळेला देवकी निद्रावस्थेत गेली. कंसा सकट सगळ्यांना झोपेची गोळी दिली होती. कोणी कोणी आजही आपल्याला झोप लागते ती कोणामुळं? काहींना झोपायची गोळी घ्यावी लागते, आपल्याला घ्यावी लागते का? झोपवणारा बी तोय आणि उठवणारा बी. आता रात्री झोपल्यावरती सकाळी उठवायची ताकद कोणाच्या देव? जर तुम्ही उठलाच नाही तर सप्ताह चालेल का पुढे? चालेल चालेल का सप्ताह? नाही 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 नाही, सप्ताह नाही, काळा नाही, हरिपाठ नाही, कीर्तन नाही, पूजा नाही, उद्घाटन नाही, काय नाही. निघाले ज्ञानोबा तुकाराम चला पुढं. निद्रावस्थेमध्ये टाकले भगवान परमात्म्याला वसुदेवाच्या पुढामध्ये. 8 वर्षाची बाळमूर्ती त्यावेळेला प्रकट झाली. येण्याचं आयोजन प्रयोजन नियोजन सांगितलं, पण म्हणाले आता मला इथं राहता येणार नाही, मला जायचंय कार्य करण्याकरिता गोकुळामध्ये. तिथं माया जन्माला आले, त्या मायेला घ्या आणि तुम्ही पुन्हा मथुरेमध्ये या. माझ्या कंसाला माझ्या भगवान परमात्म्यानं सांगितलेलं नियोजन ज्या वेळेला वसुदेवानं ऐकलं, देवा जायचं कसं? बाहेर कडाक्याचा पाऊस आहे, बिजाकडे कडकात दुधडी भरून चाललेली यमुना आहे, यमुनेतून प्रवास करून गोकुळाला जायचंय. भगवान परमात्म्यानं सांगितलं चिंता करू नका. अरे चिंता करू नका काय? 8 वर्षाचं कसं उचलून नेऊ? काळजी करू नका म्हटले. थोड्या दिवस थांबा. थोडा वेळ थांबल्यानंतर सगळी घटिका समजावून सांगितले. भगवान परमात्मे 9 महिन्याचे झाले. एक पाठी विरोचन तयार केली. देवकीला निद्रावस्थेमध्ये टाकलं. वसुदेवाला सगळी घटिका समजावून सांगितलं. आणि या विश्वातला पहिला बाप आहे. आपल्या मुलाला डोक्यावरती घेऊन एवढ्या कडाक्याचा वृक्ष करत असताना, कडाक्याचा पाऊस असताना मध्यरात्री प्रवास करतोय. आणि प्रवास करत असताना आपला जीव लेकरासाठी मोठीत करतोय. त्याच्यासारखा बाप दुसरा पुन्हा होणं. ऐका, पाठीत भरला, आपल्या पोटाला डोक्यावरती घेतला, शेषानं छत्र केलं आणि माझ्या भगवान परमात्म्याचा प्रवास मथुरेतून गोकुळाकडे जायला सुरुवात झाली. एवढी गोकुळाला माया उपजली तिथं म्हटले तुम्ही इकडे तिला घेऊन या. यमुनेच्या काठेवरती भरून चाललेली यमुना, डोक्यावरती भगवान श्रीकृष्ण आहेत. वसुदेव प्रश्न विचारतात, जायचं कसं? माझ्या भगवान परमात्म्यानं सांगितलं प्रवेश करायला सुरुवात करा, इथं थांबायचं नाही. जर म्हणाले तिकडे जाग आली तर आपलं काही खरं नाही. म्हणाले ते लवकर उठणार नाही, त्याचे सूत्र माझ्या हातात आहे. यमुनेमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करता 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 भगवान श्रीकृष्ण वसुदेवाला घेऊन मध्यंतरी गेल्यानंतर यमुना ओसंडू लागली. अरे म्हणाले जगाचा बाप माझ्यातून प्रवेश करतोय आणि त्याचं जर दर्शन झालं नाही तर माझ्यासारखा दुर्भाग्यवान दुसरी कोणीही. कोण म्हणते? कोण म्हणते? यमुना आहे का तुमच्याकडं? आहे तुमच्याकडं? यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा सगळ्या बाकऱ्याकडे गेल्या आहे. सरस्वती आहे,
सरस्वतीची लई मजा आता सांगू सरस्वती सारखी मजा दुसरी कोणाची नाही का. आता ब्राह्मण काका घाण्याची चिठ्ठी देतात काय तुमच्याकडे लिहून, आमच्याकडे देतात सरस्वतीच्या नावे घाणा भरा, सुलोचनाच्या नावे घाणा भरा. आता मला सांगा ना यातल्या नावाच्या शिल्लक कुठं राहिली आहेत, बहुतेक गेल्या गाणा भरून मुसाल घेऊनच बरोबर गेल्या, काय घेऊन गेल्या नाही. आता आमच्या गावात आमच्या वाडीत एकच सुलोचना शिल्लक आहे. आमच्या ब्राह्मण काकाला चांगलं माहिती आहे, तो खाली लिहून देतो सुलोचनाच्या नावे सकाळी 9:30 वाजता गाणा भरणे. आता एकटी सुलोचना अख्ख्या गावात. मग तिला आपली बाबडी आता ती शाप थकली हो, तिला काही कळत नाही. इथे आहेत का दोन आहेत, मग आमच्याकडे पाठवून द्या एखादी, शोधायला लागते मग ती आता गेल्यावरती आमच्याकडं ऐका ना, आमच्याकडची सुलोचना थकली आता तिचे हात पारा असे लटपडतात की हळद लावायला गेल्यानंतर एकदा तोंडात तरी भरते नाही तर नाकात तरी भरते, तोंडाला लावायचं शिल्लक राहिलाच नाही. अवघडे. आता मला सांगा ना जिचं नाव सुलोचना तिला चष्म्याशिवाय दिसना, मोतीबिंदूचं ऑपरेशन करावा तरी कुणी, डॉक्टर म्हटलं ताकदच संपली. अवघडे. त्यावेळेला यमुना निघाली ओसांडू लागली आणि ओसांडलेली यमुना दर्शन करण्याकरिता अवक्षम झाली. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णानं पाय काढला आणि त्यानं दर्शन दिलं आणि माझ्या यमुनेनं दुधाडी भरून चाललेलं असता भगवान श्रीकृष्णाला जाण्याकरिता मार्ग करून दिला. भगवान श्रीकृष्णाचा प्रवास गोकुळापर्यंत सुखरूप झाला आणि सुखरूप झाल्यानंतर इकडं सगळ्या गोकुळवासियांना आनंद झाला होता. का म्हणाले यशोदे राणीच्या पोटी कोण जन्माला येणार याची उत्सुकता झाली. नंदराजाच्या घरामध्ये कोणीतरी जन्माला आल्यानंतर तो आनंद उत्सव आपल्याला साजरा करायला येण्याकरिता सगळ्यांची झिजर लागलेली. करते कथा गाथी गाणे. इकडं ते नंदराजाच्या घरामध्ये कोणीतरी जन्माला येणार म्हणून सगळ्यांनी गुढा उभारल्या, तोरण बांधले, कथेला सुरुवात केली. कोण गाते कोण नाचते कशाकरिता, नंदराजाच्या घरामध्ये कोणीतरी जन्माला येणार म्हणून. ऐका ना नंदराजाच्या घरी जन्माला येणार आहे, आपल्या घरात नाही, नंदराजाच्या घरी कोणतरी येणार म्हणून सगळ्यांना आनंद झाला होता. आपल्याला दुसऱ्याचं घर बांधलं तरी आपलं करपटतंय लगेच, फार वाटलं त्यानं एवढं बांधलंच कसं, पैसा आलाच कुठं. कालपर्यंत नुसता दुपारानं जात होता, आता लगेच एवढं झालंच की तुला काय करायचंय, तुझ्या पोटात का गोळा येतो. दुसऱ्याच्या घरामध्ये आनंद उत्सव साजरा करत असताना ज्याच्यामध्ये जो आनंद साजरा करतो ना देव तया जवळी असे
तिथं तो देव आहे. सगळ्यांनी उडी आदरण केलं. माझा भगवान परमात्म्याचा प्रवास झाला. गोकुळामध्ये प्रवास झाल्यानंतर यशोदे राणीच्या घरामध्ये यशोदेच्या पोटी माया जन्माला आली. त्या माहीला पाचारण केलं. भगवान श्रीकृष्णानं माहीला समजावून सांगितलं, माझी जागा तुला घ्यायची. आणि तिथं गेल्यानंतर म्हणाले, कंसाला असा झटका द्यायचाय, कंस परत निम्मा गेला पाहिजे. सुखावस्थेत झालो. इकडं नंदराजाच्या घरामध्ये सगळ्यांना निद्रावस्थेमध्ये टाकली. माहीला घेतलं, माहीला सगळं समजावून सांगितलं. वसुदेवाला सांगितलं, आता तुम्ही माहीला घ्या आणि कुठं चला, जा म्हणे मथुरेला. परत मथुरेला गेल्यानंतर सगळ्यांना बंदावस्थेमध्ये निद्रावस्थेत काढलं. माहीला पाचारण केलं आणि कंसाला पहिली जाग आली. सकाळच पहाटे कुणाला, अरे म्हणाला एवढ्या सकाळच कोणी उठवलं. तेवढ्यात कंसाला माहिती समजलं. म्हणाले, देवकी प्रस्तुत झाले 8व्या वेळेला. कंसाने मागे पुढे पाहिलं नाही, आलेला मारणार आहे, मागचा पुढचा विचार केला नाही. 8 घोडबसतेने केलं आणि थेट धावलं. जी प्रस्तुत झालेली देवकी होती. माया आली आणि मायाला आल्यानंतर हातात घेतली, घरा 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 फिरवणार. तर माया निसटली आणि पुन्हा आकाशवाणी झाली, म्हणा तुझं लागे वधी उपजला मज आली, बाळकृष्ण नंदावरी आनंदरी. कंस म्हटला, मेलोच मी बिस्किटावाली. पहिल्याला फसलो आणि 8व्याला निसटलो. आता काय म्हणाले, माझं खरं नाही. आता गोळी तरी घ्यावी कुठची. कंस म्हणाला, कुठच्या मेडिकलला जाऊ, काय औषध याच्यावर आहे का. म्हणाली, ही निसटली तर सांगूनच गेली. सांगितल्यानंतर अरे म्हणाले, हा बाबा आला तो गेला कुठे. कुठे गेला तो. म्हणाले, नंदराजाच्या घरात. कृष्णा गोकुळे जलम गोकुळामध्ये चाललाय. गोकुळामध्ये चाललाय कुठं, नंदराजाच्या घराला. आणि नंदराजाच्या घराला सगळ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. आणि तो आनंद उत्सव किती सांगू मी सांगू. सुखावला. गोकुळामध्ये आनंद उत्सव आहे, पण मथुरेमध्ये काळ सुखावला. का, अरे कंस म्हणाला आनंद उत्सव तिकडे साजरा केलाय, जातोय, पण म्हणाले आपल्यावर आलेला प्रसंग टाळण्याकरिता आता म्हणाले हा उत्सव जोपर्यंत किती दिवस चालतो. ऐका, भगवान श्रीकृष्ण जन्माला आले तर 12 दिवस आनंद उत्सव साजरा केला. आता भगवान श्रीकृष्णाचं बारसे, भगवान श्रीकृष्णाचं बारसं झालं.
बारसं झाल्यानंतर 12 दिवस आनंद उत्सव साजरा झाला गोकुळामध्ये. बारसं झाला. आता ते बारसं आपल्यासारखं काही का हो, भोंगा लावला की चालू झाला जो बाला जो. पहिल्या दिवशी पहिली निटकी, दुसऱ्या दिवशी आधी त्याच्यावर फटकी. असं आहे का काय? आता ते बारसं फार वेगळं होतं. 12 दिवस आनंद उत्सव साजरा चालू झाला आणि 12व्या दिवशी आनंद उत्सव साजरा झाल्यानंतर बारसं झालं. बारसं झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी बारसा बिरसा करायला आला, इथं टाइम नाही मला, मी जे काम करायचंय त्या कामाला लागायचंय. इकडे मथुऱ्यामध्ये असणारा कंस राजाला सांगितलं नंद राजाच्या घरून जे जन्माला आले ते जर कोणी मारेल तर मी त्याला माझा राज्य ते पहिलाच विडा उचलला पुतणीला. आणि पुतण्यानं विडा उचलल्यानंतर आता ती कोण होती? राक्षसी नव्हती का नाही? आता राक्षसी असताना ऐश्वर्या बनली. राक्षसी नसताना सुद्धा ऐश्वर्या बनली. काय ताकद असेल, चेष्टा आहे का हो? आता ती राक्षसी किती मेकअप करायला कुठे गेली माहितीये का? माधुरशाला 25,000 लागले तिला पार्लरला त्या काळात. मग ती म्हटली जरा फिशिंग बिशिंग व्यवस्थित होते, तुझे काय बंटिंग बिंटिंग सफ्टिंग फिफ्टिंग असेल ती जरा व्यवस्थित कर, ॲब्रो जरा नीट कर, अशी जरा कोरी करकरीत दिसायला पाहिजे, केसाची जरा स्टेपलिंग व्यवस्थित केली, चांगली अगदी ऐश्वर्या बनली. आणि मग गेली कुठं? गोकुळामध्ये. गोकुळामध्ये गेली. नंदराजाच्या घरामध्ये गेल्यानंतर आवाज दिला कोण आहे का घरी? ऐश्वर्या राणी महालातून आल्या. म्हणाली मी पहिल्यांदाच तुला बघते, कुठून आलीस? ती म्हणाली मी गोंधळ्यातून आले. म्हणाले तुला पोरगा झाला, त्या दिवशी पालखी होती आमच्याकडं, बारशाला यायला जमलं नाही, आता महिन्यानं बघायला आले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले ये तुझी पालखी नाचवतो मी, पालखीचं नाचवायला आलोय, काळजी करू नको. भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण पाळण्यात त्या पाळण्यात म्हणतात आली पहिलं गिरायक आलंय माझ्याकडं. पुतना होती. म्हणाली काय यशोदे मला सांगा विंगायची पद्धत आहे का? यशोदे म्हणाले आहेस तरी कोण? तिनं मोठं नातं सांगितलं तुझ्या आईशीच्या बहिणीच्या ताईच्या नानाच्या मावशीची काकीच्या पोरीची पोर. हे म्हणाल बोलतोस तुझी यादी ती ठेव तुझ्याकडं. का आली? अगं म्हणाले बारशाला नाही जमलं, तुला मुलगा झाला ही बातमी कळाल्यानंतर हातातलं काम हातात टाकलं आणि त्याला पाहण्याकरिता आले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले तुला पाहण्याकरिता बोलवलं नाही, मी मारायला मीच बोलवलं, ये म्हणाले पुढं ये. यशोदेला विचारलं बाळ कुठे आहे तुझा? यशोधराने सांगितलं आत्ताच दूध पिऊन झोपलाय. भगवान श्रीकृष्ण म्हणाले आई मी झोपायला आलो नाही, हिला पोचवायला आलोय, तू कशाला सांगते झोपलाय म्हणून? येऊ दे पुढं. निघाले यशोधराने महालामध्ये. निघून गेल्यानंतर पुतना निघाली महालामध्ये. पाळण्याजवळ आली आणि भगवान श्रीकृष्णाने झोपायचं सांगितलं. म्हणाले काय गोंडस पोर आहे, काय गोंडस पोर आहे? भगवान श्रीकृष्णाला मी गोंडस नाही तोंडच आहे, कोंडच नाही मी तोंडच आहे म्हणाले. फक्त घे पुतण्याला विसरलं आणि मांडीवर घेतले. भगवान सगळं पाताक्षरी माया विरहित झाली आणि महाराज झाली. नंतर दोन्ही स्तनातून विष भरून आलेली पुतना भगवान श्रीकृष्णाला उचललं. एवढ्या लहान वयात पहिला विष पिणारा देव माझा एकटाच आहे बरं का. आणि ते पचवणंही त्याच्यानंतर कोणाला जमलं नाही. घेतलं स्तनाला लावलं. भगवान कृष्णानं विष प्राशन केलं आणि विष प्राशन केल्यानंतर पुतणीचा रक्त प्राशन करायला सुरुवात केली. पुतणीचा जीव कसा विष झाला आणि कसा विष झालेली पुतना बोंबलावी लागली, जोराला बोंबठावू लागली. आणि बोंबलत असताना अजिबात कोणाला आवाज आला नाही. भगवान श्रीकृष्णानं रक्त खेचून खेचून पहिलं गिराय त्याच्याच मांडीवरती झोपून मारलं आणि मारल्यानंतर जी पुतना जशी होती अकराळ विक्राळ रूपाची मरण पावली गोकुळामध्ये. यशोदे राणीला ज्या वेळेला पुतळा पडलेल्याचा आवाज आला त्यावेळी गोकुळाची धरती हादरली आणि तिथपासून हादरा व्हायची सुरुवात झाली बरं का. शास्त्रामध्ये वर्णन आहे. आता आपल्याकडे कधीतरी हलते का नाही? काय हलते? जमीन कशी हलते हो? अजून तिचा शोध लागला. शास्त्राने भरपूर शोधण्याचा प्रयत्न केला पण देवाच्या काळात कोणाला कोणाला कशी सहजासहजी भेटत. जमीन हलते का नाही? आता ती हलायला लागल्यानंतर आपण घरात थांबतो का? देव म्हणाले काय बावलट आहे तुम्ही. आता जिथं हलते म्हणजे सगळीच हलते ना. तुम्ही घरात असा नाही तर बाहेर असा, मरायचं तिथं मरणार. लोक म्हणतात घर आता हलायला लागल्यानंतर वरचा पत्रा खाली येणार आपला चिपटून होईल. देव म्हणाला तिथं जरी गेला तरी मरणार आहे, इथं जरी आला तरी मरणार आहे. सगळे धरती हलायला लागल्यानंतर सगळे गोकुळातले वासी आले आणि गोकुळामध्ये काय प्रकार झाला पाहिलं तर पुतना
ओसांडून पडले आणि भगवान श्री कृष्ण तिच्या पोटावर बसले होते. यशोदा म्हणली, कृष्णा हे काय? यशोदा म्हटलं, माझं पहिलं गिरायक आहे. असे का? आता मला सांगा ना, तिला किती ट्रक लागले असतील उचलायला, किती जेसीबी लागली पुतणीला उचलायला? ती चौघाला उचलली एवढी सोपी होती का हो? आपल्याला उचलाय किती जेसीबी? 4 आणि एक टँकर मडका धरून. मग आपला कार्यक्रम फिट. आणि आपला जे आता आपली पालखी जाळायला किती ट्रक माचीस, किती ट्रक लागते आपल्याला पेटवायला? एक माचीस लागतो का? अख्खा माचीस लागतो का? हा, किती काडी लागते? एकच काडी. मग जन्माला आल्यापासून आपण किती काड्या लावल्या इकडं तिकडं? त्याचा हिशोब म्हटला तसं यांचा हिशोब करतोय ना, तसं सगळ्यांचा हिशोब आहे माझ्याकडं. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, असे समजू नका, मी सगळ्यांची यादी तयार करतो आणि मग जिथं जेवून याला पेटवायचंय तिथं नेऊन पेटवल्याशिवाय राहणार नाही. तिला सगळा बघा गोकुळा विक्षण केलं आणि विक्षण केल्यानंतर एक मेलं. कंसाने विचारलं, काय झालं? म्हणाले, पुतना गेली तिकडच खपली. कुणी मारले? म्हणाल, त्यानं मारले. कोण? एवढा? म्हणाले, एका महिन्याच्या पोरानं मारायला एवढा ताकदवान नाही होय. कंसाला परत काम फुटला. करा बघ काय? दुसरा विडा ठेवला. दुसरा विडा एका राक्षसानं उचलला. तो आता त्यानं ब्राह्मणाचं रूप घेतलं. तो बाबळभट गेला आणि म्हणाले, कोण आहे का मनामध्ये? यशोदे राणीनं विचारलं, तुम्ही कोण? म्हणाले, मी याचा भविष्य सांगायला आलोय. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जगाचा भविष्य लिहिणारा माझा भविष्य काय लिहितो? ये म्हणाले, बस पाटावर. नाही तुला पाटा सकट उचललं ना, नाव सांगणार नाही. बसला बाबळभट पाटावरती. आलेली पोथी काढली आणि पोथी वाचल्यानंतर म्हणाली, यशोदे हा रात्री 12 वाजता जन्माला आलाय. 12 वाजता जन्माला आला ना, तर म्हणाले याच्या अंगावरून 7 उतारे काढायला लागतील. किती? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, एका उतारात नाही तुला पळवलं तर कशाला पाहिजे? माझ्यावरून 7 उतारे काढायचे का? थांब जरा, तुझे उतारे सगळे सांगतो. आधी वाचायला सुरुवात केली आणि या आधी वाचायला सुरुवात केल्यानंतर ताटाला विनंती केली. म्हणाले, काय ऐकताय माझे गुणगान वाईट? अरे हा चांगला सांगत नाही, वाईटच सांगतोय. काय बघता? पाटा सकट उचललो. कोणाला? विटंबिला भट दिला पाठीवरी. सगळे मनके त्याचे सैल झाले. म्हणाले, मी आलोय खरं. भगवान श्रीकृष्णानं एवढं मारलं, मरेच तर सर मारलं. धोतर फाटलं, नागबोग केलं आणि नागड करून मारलं. कोणाला? बाबळभटाला. देव एवढा सोपाय का हो? अंगावरचे वस्त्र काढून मारणारा, जगातला पहिला विलक्षस्त्र असणारा जगाचा मालक दुटून पळालं. तेही पळाल्यानंतर कंसाला कळालं. म्हणाले, दुसरं गिराईक गेलं, ते बी मेलं. आता म्हणाले, पाठवावं कोणाला? कंस विचारावं लागला आणि विचार करता भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आता ह्या मारामारीत काही इंटरेस्ट नाही.
आता आता भगवान श्रीकृष्ण रांगायला लागले, पण रांगताना कशी रांगायला लागले? तळहात तळत हात देखी डाव्या गुडघ्यानं रांगता भगवान श्रीकृष्ण रांगता 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 आता म्हणाले, इथं मला जे काम करायचे ते गोकुळामध्ये करण्याकरिता भगवान श्रीकृष्ण हळूहळू हळूहळू मोठे होऊ लागले. वाढता वाढता भगवान श्रीकृष्ण 5 वर्षाचे झाले. आता आता म्हणाले, मला जे सवंगड्यांना वचन दिले ते परिपूर्ण करण्याकरिता मी गोकुळामध्ये आले. आणि गोकुळामध्ये आल्यानंतर सगळ्या सवंगड्यांना भगवान श्रीकृष्णानं मैत्री करायला सुरुवात केली. ऐका, मित्र कसे असावे? असावे सुदाम्यासारखे, जीवाचे भावाचे, वाकड्या पेंड्यासारखे, निरंतर पाहण्याकरिता भगवान श्रीकृष्णानं आपल्या छोट्या अवक्षणामध्ये सगळ्यांना एकत्र केलं. आणि एकत्र केल्यानंतर विचारलं, का रे गोकुळामधलं दही दूध कुठं जातं? ते म्हटले, मथुरात. मग गोकुळातल्या पोरांना काय भेटतं? तेव्हा काहीच भेटत नाही, काळजी करू नका, मी आलोय ना, मी देणार तुम्हाला. यारे तरी यारे लागे अवघी माझ्या मागे मागे, आजी देतो पोट बाई पुढे मला. आता चिंता करायची नाही. देवा काय करायचं? काय नाही म्हणाले, एक काम करा. आता आपण काय करायचं माहितीये का? एक टीम तयार करायची. टीम तयार करायची इथपर्यंत ठीक आहे. टीम कशासाठी? इथलं जे दही दूध जातंय गोकुळातलं मथुरेमध्ये ते जाऊ द्यायचं नाही. आता म्हणाले, बस झालं, ती मारामारीकडे लक्ष द्यायचं नाही. आधी आपण धष्टपुष्ट व्हायचं आणि मग कंसाचा विवाद सामना करायचे. भगवान श्रीकृष्णानं सगळ्यांना बरोबर घेतलं, सगळ्यांना एका सजोटीची तयारी केली. पण म्हणाले, इथं आपल्याला दही दूध कोण असंच खाऊ देणार? आता काय करायचं? म्हणाले, असं आपल्या हक्काचं आहे, ते मागून देत नाही ना, आपण आपल्या युक्तीनं मिळवायचं आणि ते पोटभर खायचं. भगवान श्रीकृष्णानं युक्ती तयार केल्या. आणि युक्ती तयार करत असताना सगळ्यांना सांगितलं, या गवळणी कुठे जातात? गोकुळातून मथुरेला. मग ते मथुरेला मध्येच जायचं आणि काय करायचं? त्यांच्यापासून सगळं जर का मागून दिलं नाही तर आपल्या हक्काचं हिरावून घ्यायचं. हिरावून जर दिलं नाही तर मस्ती करायची. कोणी घ्या सराटे, कोणी घ्या गोट्या, कोणी घ्या काट्या, कोणी घ्या वळवंट्या. चला भगवान श्रीकृष्णानं सगळ्यांना बरोबर घेतलं. आणि भगवान श्रीकृष्णाला बरोबर घेत असताना चला म्हणाले, काय करायचं? दही दूध लोणी खायचं. भगवान श्रीकृष्णानं 1 2 3 वेळा पाहिलं, कोणी मागून देईल, आपल्या हक्काचं मिळवायचं, तेही तुम्ही मिळायला. मग काय करायचं? काय नाही म्हणाले, आता आपण आपल्या पद्धतीनं आता रात्रीचं खायचं, दिवसाचं कोणी द्यायला तयार. भगवान श्रीकृष्णानं टीम तयार केली आणि टीमला एकच सांगितलं, ज्या वेळेला रात्री घरात जायचंय त्यावेळेला सगळ्यांनी डोळे बंद करायचं, एकालाही डोळा उघडा ठेवायचा नाही. आत गेल्यानंतर डोळे उघडायचे. भगवान श्रीकृष्णाने बाहेर सगळ्यांचे डोळे बंद केले की सगळे आपोआप आतमध्ये जायचे. ना लॉक तुटत होता, ना दरवाजा वाजत होते. दह्या दुधाचे डेरे भरलेले असायचे, ते खायचे, परत डोळे बंद करायचे, परत बाहेर यायचे. यातली शंका एकालाच आली. कोणाला? हा म्हणाले, बाबा डोळा बंद करतो, आतमध्ये देतो, आतलं खाऊन झाल्यानंतर परत बाहेर आणतो, दरवाजा वाजत नाही, खिडकी वाजत नाही, कोण उठत नाही. प्रोग्राम तरी काय? म्हटलं ह्याच्याकडे काहीतरी चेटूक असावा, याच्याकडे कुठलं तरी चेटूक असावं. म्हणून एक यानं डोळा बारीक उघडा ठेवला आणि याचा प्रयोग बघत होता. एक डोळा उघडा बारीक ठेवल्यानंतर त्याचे परिणाम डोंगरावर सोसायला लागल्यानंतर म्हणाले, जीव गेला तरी चालेल, परत डोळा बारीक उघडा करून बघायचं
म्हणाले जरासं उघडून बघितलं तर एवढी परिस्थिती नाही. अख्खे डोळे उघडून ठेवले तर अख्खा सत्यानाश मागून फोडून सपाट. म्हणाले कृष्ण म्हणाला भागलं का तुझं? म्हणजे तुझ्या नादाला कोण लागेल त्याच्यापेक्षा पोटभर भेटते तेवढंच चांगलं आहे. रात्री दही दुधाचे डेरे खाली झाल्यानंतर सकाळी बघायचे नंतराच्या गोळी उठल्यावरती अरे दही दूध गेलं कुठं? गोकुळामध्ये एकच खाणार आहे, त्याच्याशिवाय कोणी खात नसेल. सगळ्या गवळ्यातल्या घरातली एकत्र व्हायची आणि नंद राजाच्या घरी यायची आणि नंद राजाच्या घरी यायची. म्हणायची जे तुझं पोरग आहे ना त्याने एक टीम तयार केले, सगळ्या गावातली एकत्र पोरं करून म्हणाले आमच्या घरी येतो, रात्री दही दूध खातो, काही शिल्लक ठेवत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले काय पुरावा आहे? काय पुरावा आहे? आता याला कोण पुरावा देईल? याला पुरावा द्यायचं म्हटलं तर हा का पुरील? याला पुरावा देणार कोणी? आता कोणाकडे काहीच पुरावा नाही. ते पुरावा मागितल्यानंतर सगळे निघून जायचे. सगळे निघून गेल्यानंतर परत विचार करायचे ह्याला पकडायचं कसं. म्हणून पकडण्याकरिता आज म्हणाले रात्री ह्याचा पारा करायचा. हा येतो कसा, जातो कसा, करतो कसा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले आज माझा पारा करा, पण नाही तुमची दाढी बिनी बांधली तर नावाचा कृष्ण सांगणार नाही. पारा करायला निघाले का? याने पारा करता करता भगवान श्रीकृष्णाला त्यांच्याच घरीतलं दही दूध खाऊन वेळी गाडीला दाट मारली आणि भगवान श्रीकृष्ण परत आले. परत आल्यानंतर ती वेणी आणि दाढी ती जगाड घेऊन ही सगळी जोडपं गोकुळामध्ये. अरे म्हणाले हे रात्री दही दूध खाल्ला तो खाल्ला, पण दाढी वेणीची गाठ मारली. तू कोणाच्या बापानं सुटल्या सुटे? यशोदे म्हणाले पोरग तुझं चेटू काय काही करत ग, सांग याला. त्यावेळेला कृष्णाला माझी यशोदा राणी म्हणते कृष्णा तुला मी ताकीद करू दे घरे कोणाच्या घरी जायचं नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी कोणाच्या घरातच जात नाही, हे सगळे माझ्या घरात येतात. मी कोणाच्या घरात गेलो का आतापर्यंत कोणाची तक्रार आणायला? हे सगळे आपल्या घरी येतात. तर त्यांना सांग नाही मी कोणाच्या घरी जात नाही. भगवान श्रीकृष्ण खोटं बोलायचे पण कोणासाठी माहिती? आपल्या मित्रांसाठी, सवंगड्यांसाठी. 14 वर्ष ज्यांनी सहकार्य केलं ना त्यांच्यासाठी 8व्या अवतारामध्ये खोटं जरी बोललो तरी पोटभर द्यायचंय हे माझं कर्तव्य आहे. त्याकरिता माझ्या प्राणाची आहुती शेवटपर्यंत द्यायला झाली तरी मी मागे हटणार नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी माझं कार्य करतोय. यशोदे आई तू मध्ये येऊ नको. अरे पण ह्या तक्रारी करतात ना, असू दे ना. भगवान श्रीकृष्ण म्हणाले आता ह्यांच्या तक्रारी शांत करण्याकरिता मधुर बासरी वाजवावी की सगळे शांत होईल. भगवान श्रीकृष्णाने पावा घ्यावा आणि वाजवावा आणि वाजवल्यानंतर सगळ्या गोकुळवासियांना बेधुंद करावं.
नंदाचा अलवेला. भगवान श्रीकृष्णानं मुरली वाजायला सुरुवात केली की सगळ्या गवळणी मथुरेला जायच्या, त्या थपकायच्या, थांबायच्या आणि भगवान श्रीकृष्णाची मुरली ऐकत राहायच्या. भगवान श्रीकृष्ण मुरली वाजवायच्या, थबकलेल्या गवळणी बेधुंद व्हायच्या आणि बेधुंद झालेल्या गवळणींचं दहीदूध सगळ्या सवंगड्यांना खायचं. आता म्हणाले तुम्ही बिंदास का, एकही गवळण तक्रार करणार नाही का, ती मधुर झाले आणि माझ्या मुरलीमध्ये बेधुंद झाले. आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवता वाजवता गवळणीला वेड लावायचे आणि वेड लावलेल्या गवळणी मथुरेला मध्ये जात असताना थांबायच्या. यमुनेच्या काठावरती दहीदूध भक्षण करायचे, सगळे सवंगडी घात असे. एक दिवस असा प्रसंग झाला, भगवान श्रीकृष्ण म्हणाले खरंच माझा वेळ लागला का, प्रयोग करतो. बासरीच वाजवलेली आणि बासरी न वाजवल्यामुळे अशा अवस्था झाली, सगळ्या गवळणी एकत्र आल्या, सगळे सवंगडी एकत्र आले. म्हणाले आज गोकुळ शांत कसं काय, माझा काना माझा कृष्ण कुठे गेला, गेला हरी पुण्या गावात, कुणाला नाही गेला गावात. गेला हरी पुण्या गावात, कुणाला नाही गेला गावात. गेला गोकुळात गावात. वाजवली नाही तर सगळ्यांना वेड लावलं. काय प्रेम केलं असलो, काय प्रेम असेल देवाचं आणि गवळ्यांचं, गवळणीचं. सगळ्या गवळणी कोणावरती प्रेम करत असे, कोणावर प्रेम करत त्या गवळणी, कोणावर, कृष्णावर. तुम्ही किती करता हो तुमच्या नवऱ्यांवर प्रेम, म्हणजे पाकिटापुरतं का तिकिटापुरतं. आपल्या ऐका ना, आपल्या नवऱ्यावरती एवढं प्रेम करावं की त्याचं अवक्षण होईपर्यंत आपल्याला वेळ लागलं पाहिजे, नाही का. जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत पाण्याचा थेंब सुद्धा प्यायचा नाही. जेवायचं तो सोडा. आता तसं होतं का, या नाही तर राहा, आपला शिमगा जोरात, तुम्ही वेळेवर या, नाही तर नाका येवा. आपलं ढेकर देऊन मग रात्री घरात आल्यावर आम्हाला का हाय का, ते म्हणतात गिळायचं असलं तर गिळा आणि तुमची भांडी तुम्हीच घासा. अवघड आहे भाऊ. ऐका, वजनाची रक्षण करावं. आणि तुम्हाला सांगू का, आपल्या धर्मपत्नीची नाव वजनशीर असावी. कशी असावी ती, जनाबाई असावं असं म्हणते. ए जने, काय पाणी जना, काय त्या नावात एवढी ताकद आहे ना. बायकोचं नाव कसं असावं, जनाबाई. ठेवता का तुमच्याकडे एखादी आहे का जनाबाई? नाही. मीराबाई नाही. हाय 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 हाय. नाव असावं आपल्या बायकोचं, आपल्या बायकोचं बरं का, आपल्या बायकोचं नाव असावं मुक्ताबाई असं म्हणावं. अगं मुक्ते, कुठं मला शोधते, मी आहे तुझ्या हृदयी वसे, असं नाव असावं. नाव असावं आपल्या बायकोचं, आपल्या बायकोचं नाव असावं. मी म्हणतो कधीतरी, ए मुक्ते, काय शोधते, कुठं काय शोधते, पाकिट बघते. नाव नाव असावं, नावाची जयशील आहे. ऐका, भगवान श्रीकृष्णाला वेळ लागल्यानंतर सगळ्या गवळणीने माझ्या भगवान श्रीकृष्णावरती प्रेम केलं, यात काही नवल नाही. पण दैधोद विकण्याला निघाले आणि भगवान श्रीकृष्णाला जर का पाहिली ना, अवस्था द्यायची. कोणी एका भरली नारी विकता गोरच घ्या मनहारी, कोणी एका भरली नारी विकता गोरच घ्या मनहारी, अनविकता गोरच घ्या मनहारी.
प्रत्येक गवळण काय म्हणायची, एकदा का भगवान श्रीकृष्णाला पाहिलं की दही दूध घ्या म्हणायची नाही, कोणी घ्या गोविंद, कोणी घ्या कोणी घ्या हरी. सगळे बाजारातील लोक हसू लागली. तू का म्हणे हसे जन नाही काना ते काही. जरी लोक हसू लागली ना तरी ही भान विसरली, देह भान विसरली आणि एकच भगवान श्रीकृष्णाकडे पाहत राहिली. माझ्या साधू संतांनी गोड वर्णन केलंय. तू एवढा गोड होता ना, एवढा गोड होता. त्याने आनंदाचा पूर आला एकदा. आता ऐका ना, भगवान श्रीकृष्ण दिसायला कसे होते हो? कसा होता दिसायला? काळा होता, काळा होता दिसायला, पण एवढं प्रेम केलं. एकदा जर का त्याला बघितलं की वेडच लागत होता. आता किती पण गोरा असू दे, आता किती गोरा असू दे, त्याला बघताना बघतात आणि नंतर पश्चाताप होतो. भाई बाई 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 बघितला भाई, दिसायला गोरा घोमटा, दिसायला एवढा गोरा घोमटा होता. बाई 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 एवढं बघितलं, एवढं बघितलं, पण आता तो दिसायला जरी गोरा असला तरी 24 तास मध्ये रेंज मध्ये नसतो. बसलं महाराज म्हणतात, दिसायला कसंही असू दे, अंतरंगाचा मन मिळावं तोची असे एक जगाचा शिराचा. पाहिलं भगवान श्रीकृष्णानं गोकुळाने. नंदाचा सावळा बघितल्यानंतर वेड लागला आणि वेड लागल्यानंतर आज भगवान श्रीकृष्णाला पाहिलं, उद्या भगवान श्रीकृष्णानं मला पाहावं म्हणून प्रत्येक गवळण साज करत असायची. नेसले ग बाई चंद्र कळा टिपक्याचे, नेसले ग बाई चंद्र कळा टिपक्याची, बाया टिपक्याची, बाया टिपक्याची. तिरपी नजर माझ्या देवासाठी शृंगार केल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं माझ्याकडे बघावं आणि बघितल्यानंतर भगवान परमात्म्यानं माझ्याकडे बघ. प्रत्येक गवळणीमध्ये चढवड व्हायची, कोण कोणी सजावं. थाटमाट एकदा का थाटमाट कसा बाजाराला करायचं, बाजाराला विक्रीला काय घेतंय त्याच्याशी महत्व नाही. गवळणी सजायच्या, थाटमाट शृंगार करायच्या आणि प्रत्येक गवळणीला एकच वाटत असायचं. काय वाटायचं? भगवान श्रीकृष्णानं कोणाकडे पाहावं? माझ्याकडे. म्हणून प्रत्येकीचा प्रणग्राम वेगळा, प्रत्येकीचा मेकअप वेगळा, प्रत्येकीचा शाळू वेगळा. भगवान श्रीकृष्णाला कळायचं ह्या नाटल्या आहेत कोणासाठी? माझ्यासाठी. भगवान श्रीकृष्ण म्हणे, जरी तुम्ही नटला असलात तरी अंतरंगानं कृष्ण तुम्हाला सगळ्यांना पारखल्याशिवाय राहत नाही. सगळ्या गवळणी नटायच्या, थटायच्या आणि भगवान श्रीकृष्णाला पाण्याकरिता ओसंड नवायच्या. आणि ओसंडलेल्या काय काय गवळणींना एवढं वेळ लागायचं, एवढं वेळ लागायचं. एकदा का कृष्णाला पाहिलं, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. सकाळी गवळण जर दूध काढायला गोठ्यामध्ये गेली, एका गवळणीची अशी परिस्थिती झाली, हातात गाडगं घेतलं आणि गोठ्यात दूध काढायला निघाली खरे, पण ती गाईच्या गोठ्यात गेली नाही,
कोणाच्या गोट्यात गेली? बैलाच्या गोट्यात मध्ये घ्यायला गेली आणि बैलाच्या गोट्यामध्ये गेल्यानंतर दूध काढू लागली. कोणाचं? बैलाचं दूध काढायला लागलं. ऐका, भगवान श्रीकृष्णाला कळालं हिचं लक्ष कोणाकडे आहे? माझ्याकडे. भगवान श्रीकृष्णानं बैलाला सुद्धा पाजर फोडलं. एवढा ओसंडू लागला, एवढा ओसंडू लागला, चरबी भरून ओसंडू दूध वाहू लागला. आणि वाहू लागल्यानंतर पाहिलं कुणी? सासूबाईनं. सासू म्हटली, बैलाच्या गोट्यातून दुधाच्या धारा कशा यायला लागल्या? गायच्या ठीक आहे. ही म्हणे बाया गेली कुठं? म्हणून सुनबाई दूध कुठं काढते? ती सासूबाई बघायला गेली. तर सुनबाई कोणाचं दूध काढत होती? बैलाचं. आणि बैलाचं दूध देत होती. ऐका महिला मंडळी, एक गवळण कोणाचं दूध काढत होती? तुमच्याकडे आहेत का बैल? आहेत असले तर सकाळी प्रयोग करा. चरबी घेऊन जा, बैल दूध देईल. बैल दूध नाही देईल. बैल आपल्या नलकांड्या सहित करील. बैलाच्या वाटेला कोणी लागावं? ही गेली आणि दूध काढू लागली. बैलानं दूध केल्यानंतर काय म्हणाले? तिथं तिच्या नवऱ्याला लेकाला बोलवलं. म्हणाली, ये बहुतेक ही झपाटलेली दिसते. ती काल बाजारात जाऊन आली, आज बैलाच्या गोट्यात गेली आणि बैल दूध देतोय. म्हणाले, हा खवीस प्रकार आहे. इथं काय म्हणाले? खरं नाही. हे म्हणाले बघ. आणि बैल दूध काढू लागली तर दूध देऊ लागली. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. दुसऱ्या दिवशी बैलानं दूध देऊ लागली. आता म्हणाले सासूबाई. आता त्यावेळेला सासूला सासू नाही म्हणायचे. काय म्हणायच्या? अक्का. अक्काबाई म्हटली, आता ही जर बैलाचा दूध काढत असेल तर मी काय कमी आहे? कोण म्हटली? सासूबाई. सुनबाई उठायच्या अगोदर सकाळी उठली, हातात चरबी घेतली आणि गेली ना गोठ्यात. कोणाच्या? बैलाच्या. आणि बसली दूध काढायला. आता अक्काला दूध दिलं का लाद दिली? हो, अक्काला लाद दिल्यानंतर 32च्या 32 दात चरवीत. सुनबाई म्हणाली, अक्का गेला होता कुठं? म्हणाली, दूध काढायचं. कुठं? गोट्यात. कुठल्या? बैलाच्या. ती गवळण म्हणाली, तुमचं डोकं बिकं फिरलंय का? अक्का म्हणाली, तुझं डोकं फिरलंय. 2 दिवस तू बैलाचंच दूध काढते. म्हणाले, नाही मी दूध काढलं. म्हणजे ज्या आरती गवळणीच्या मनामध्ये कृष्ण होता ती एकरूप झाली होती, समरूप झाली होती. समरस झालेल्या गवळणीला अंगीकार करत होता भगवान श्रीकृष्ण. म्हणून गोठ्यातून बैलाच्या काशीतून दीप निघत होता. हिच्या मनात भाव नाही, देव नाही, गाव नाही, काळा नाही, सप्ता नाही, पंगत नाही. ही फक्त पहिल्या पंक्तीला आली, घासा घासा जेवली, दुसऱ्याची चप्पल घेऊन पळाली. हिला देव पावल का? हिला देव पावल? अख्ख्या गावाच्या चपळा बोलवलेला देव पावल का कधी? नाही. कधी नाही. भाव म्हणे देवा मला भाव. देव बाजाराचा भाजीपाला नाही. प्रयोग केला आणि म्हणाले, याच्यासारखं वेळ नाही. म्हणाले, तू काय केलं? म्हणून समर्पण केलं. आणि समर्पण केल्यानंतर कृष्णाला पाहिल्यानंतर वेळ लागला. तो कृष्ण आहे तरी कसा? सगळ्या सवंगड्या गवळणी एकत्र केल्या आणि गवळणी म्हणू लागल्या, आता माझ्या भगवान परमात्म्या समोर रास अवक्षण करायचं, खेळायचं, नादायचं. सगळ्या गवळणगड्यांना सांगितलं. आता परत यशोधराकडे तक्रार येऊ लागल्या. असं म्हणाली, हे तुझं पोरगा आहे ना, दही दूध बाजाराला घेऊन लागल्यानंतर तिकडंही चोरट्या करायला लागला. काय करावं? यशोधराने सांगितलं, कृष्ण उद्यापासून तू गोकुळामध्ये थांबायचं नाही. कुठं? म्हणाले, सगळ्या गोकुळातली पोरं घे आणि कुठं चल? रानाला. भगवान श्रीकृष्ण म्हणाला, आईत हातात भेटलं. चला पोरांनो, उद्यापासून रानाला जायचं. सगळ्यांना सांगितलं, पण येताना असंच यायचं नाही, तयारीनं यायचं. कोणी काट्या, कोणी आटपाट्या, कोणी सराटे, कोणी झाडू द्यायचं. कशाला? म्हणाले, गुरं रानाला सोडायचं आणि आपला प्रोग्राम आपण करायचं. मथुरीच्या घाटाला लागलेल्या गवळणी मथुरीच्या तठाला लावली गाई गुरं आणि भगवान श्रीकृष्णाला तिथेही दही दुधाचा आनंद लुटला. आणि आनंद लुटता यमुनेच्या काठाशी धावला. आणि यमुनेच्या काठाशी धावत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आजपासून चोऱ्या बंद, आता आपण खेळ चालू करायचे. भगवान श्रीकृष्णानं यमुनेच्या काठावरती चेंडू, लगोऱ्या, आटपाट्या, विटी, दांडू, सगळे लगोटे, सगळे खेळ खेळायला सुरुवात केली. आणि शेवटी खेळ खेळला चेंडू फळी. आणि खेळता खेळता चेंडू उडाला. कुठे? आता भगवान श्रीकृष्णाची पाळी आली. चेंडू फळी. त्या यमुनेच्या डोयामध्ये कोणी जात नव्हतं. का? तर तिथं कालिया मर्दन नावाचा राक्षस वध करत होता. तिथं गेलेला कुणीही जिंकता येत नव्हता. सगळे घाबरायचे. पण ह्या बाबानं चेंडू उडवला. तो डायरेक्ट कुठं? यमुनेच्या डोयात. आता म्हणाले, कृष्णा चेंडू आणायचा कोणी? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी चेंडू तर काढायला आलोय, कशाला काळजी करताय? मारली उडी. मारली उड्यानंतर
बोबड्याची बोबडी उडाली आणि बोबडी पळाल्यानंतर बोबड्या धावत आला यशोदे राणीकडं आणि म्हणाला, यशोदे तुझा काना यमुना डोहीमध्ये बुडाला ना. आता यमुना डोहीत बुडाल्यानंतर सगळे गोकुळवासी धावत आले आणि धावत आल्यानंतर पाहिलं कृष्ण आहे कुठं. कृष्ण कुठं आहे, कृष्ण कुठं आहे. डोही बुडाला, डोही बुडाला, डोही बुडाला ना, बुडाला ना, बुडाला ना, बुडाला ना. यशोदे येत नाही. सगळे गोकुळवासी यमुनेच्या तटाला राहिले आणि तटाला राहिल्यानंतर कालिया मर्दनाशी युद्ध केला आणि युद्ध केल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं पहिला पायाला तिडा कुठे मारला, यमुनेच्या डोह्यावरती शेषाच्या नागावरती उभा राहिला. पायाला तिटा घेतली, हातात बासरी घेतली आणि भगवान श्रीकृष्णाला कालिया मर्दन शरण आला. आणि शरण आला यात काही नवल नाही, पण कालियानं आपल्या मस्तकावरती माझ्या भगवान श्रीकृष्णाला घेतलं आणि यमुनेच्या काठावरती सहज आणून ठेवलं. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, आता आनंद उत्सव साजरा करायचा. या सगळ्या सवंगड्यानो सगळ्यांच्या शिरोड्या एकत्र केल्या आणि एकत्र केल्यानंतर तो आनंद उत्सव साजरा केला. आनंद उत्सव साजरा केला त्याला म्हणतात खिचडी खाला. आणि तोच खिचडी खाला साधू संतांनी यमुने काठावरचा तोच तटावरचा या अखंड हरिनाम सप्त्याच्या निमित्तानं तुम्हाला आम्हाला खायला मिळाला. भगवान जगद्गुरु तुकोबरे म्हणतात, तोच काळा खाण्याकरिता उपजून या पुढे येऊ. काळा खाऊ देवा वैकुंठे तो ऐसे नाही, कवन खाई काळ्याची विठोबा. वैकुंठ ते अवसर नाही कवल काही काळाचे. स्वर्गातले अमरदेव इच्छा करत होते पण यमुनेमध्ये हात धुतील आणि एक तरी उष्टशीत खायला मिळेल म्हणून सगळे देव यमुना नदीत काय बनून राहिले होते, मासे. आता मला सांगा ना, हे जे मासे आहेत का नाही, मासे ते कोण आहेत, देव आहेत. आता देव ते कोण आहेत, मासे. मासे ते कोण आहेत, देव. मला सांगा ना, आगोट्याचा पहिला पाऊस पडल्यानंतर आपण खांद्याला झिरा लावून जावा गाव आणि मग घरात आल्यानंतर ह्या उलट्या पलट्या तलट्या सुलट्या चटणी मीठ लावून आहासे आवतक मग रावगडी म्हणतो आज एक भाकरी एक्स्ट्रा खाल्ली. अरे मी याला देवाना खाल्ली त्याचं काय. ऐका, यमुनेमध्ये मासे झालेले देवालाही उष्ट खाता आलं नाही. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं यमुनेत एकान सुद्धा हात धुवायचा नाही, टेरीला पूजा का म्हणाले ते नंतर सांगतो. तो खिचडी कला केला, औक्षण केलं, कंसाचा वध केला, पृथ्वीला मुक्त केलं, एकमेका देवमुखे सुखे घालू उमवारी आनंद उत्सव साजरा केला. आणि मग सांगितलं हाच काळा सातत्यानं चालत राहील. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंटामध्ये आरडीहिरयतपणे जोपर्यंत चंद्र सूर्य चालू आहे तोपर्यंत काळा चालू आहे. तो काळाचा अनुसंग
स्वाद घेण्याकरिता आजही अखंड हरिनाम सत्याच्या निमित्तानं हा काळा आम्हाला खायला मिळतो. हे आपलं परमभाग्य आहे. ज्ञानेश्वर Thank you.